नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण पाहताय पुढारी न्यूज. बरं, स्वतःचं आरोग्य हा महिलांसाठी कायम दुय्यम मुद्दा असतो. छोट्या छोट्या आरोग्यविषयक कुरबुरींकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे ना वेळ असतो ना इच्छा. बरं, आपल्याला काय होतंय असा समजसुद्धा बहुतांश स्त्रिया स्वतःच्या आरोग्याबाबत करून घेतात. स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक किंवा दक्ष तर राहायलाच हवं, तर काय काळजी घेतली पाहिजे याकडे सुद्धा आपण लक्ष दिलंच पाहिजे. आणि याच संदर्भातल्या उपायांसाठी किंवा अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर सीमा दंदे आहेत. डॉक्टर नमस्कार. तर डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर सीमा दंदे या MD DNB FICOG FMAS डिपमॅस आणि डिप्लोमा इन कॉस्मेटिक गायनोकॉलॉजी पदवीधर असून त्या नागपूरमधील दंदे रुग्णालयातील संशोधन केंद्रात सल्लागार आहेत आणि फॅकल्टी ॲट दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये सुद्धा आहेत. तर यूरो गायनोकॉलॉजी स्पेशलिस्ट सुद्धा आहेत आणि डॉक्टरांनी विविध राष्ट्रीय परिषदांमध्ये शोध निबंध सुद्धा सादर केले आहेत. तर यूरो गायनोकॉलॉजी या विषयावर कार्यशाळेचं आयोजन सुद्धा त्यांनी केलं आहे आणि विविध राष्ट्रीय स्तरावरील गायनोकॉलॉजीच्या क्विजमध्ये सुद्धा त्या विजेत्या आहेत. आणि तसंच IMS 201च्या महिला अचिव्हर अवॉर्डने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याशीच आपण आज संवाद साधणार आहोत. तर डॉक्टर, आपण इथून सुरुवात करूया की स्त्रियांमध्ये प्रामुख्याने कोणकोणते आजार उद्भवतात? स्त्रियांमध्ये विविध प्रकारचे आजार असतात आणि ते डिपेंड करतात की ते कोणत्या एजमध्ये आहेत. जसं अडोलेसेंट असेल, अंडर 20 असेल, त्यांचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात, जे की एनिमिया आहे, पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे, ओबेसिटी आहे, मग एक्सेस म्हणजे स्किन हेअरचे प्रॉब्लेम्स आहेत, इरेग्युलर पाळीचे प्रॉब्लेम्स आहेत. मग आफ्टर मॅरेज त्यांना इन्फर्टिलिटी किंवा मग वल्वल इन्फेक्शन्स किंवा PID जे म्हणतो आपण, गर्भाशयाचे इन्फेक्शन्स वगैरेचे प्रॉब्लेम्स असतात. प्लस पिरियड इरेग्युलॅरिटीचे तेव्हासुद्धा प्रॉब्लेम्स असतात. आणि जसं एज वाढतं मग फायब्रॉइड्स आहे, एंडोमेट्रिओसिस आहे आणि जशी पाळी जायला लागते मग त्यांना प्री मेनोपॉझल सिम्पटम्स येतात किंवा मग युरिन लीकचे प्रॉब्लेम्स येतात किंवा मग सेक्शुअल प्रॉब्लेम्स येतात, सम मूड डिस्टर्बन्सेस. सो डिफरंट एजेस हॅव डिफरंट टाईप ऑफ प्रॉब्लेम्स. डॉक्टर, पण जसं वय होत जातं महिलांचं तसं महिलांना कोणकोणत्या चाचण्या करून घेणं फायद्याचं ठरतं? चाचण्या आपण जसं यंग एजच्या ज्या मुली असेल त्यांना जनरली काही टेस्ट लागत नाही, पण त्यांना वॅक्सिनेशन करणं गरजेचं असतं. जसं रुबेला वॅक्सिन आहे, मग कॅन्सर सर्व्हिक्सची वॅक्सिन आहे. म्हणजे हे अपार्ट फ्रॉम द रुटीन इन्व्हेस्टिगेशन वॅक्सिन्स असतं, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला रुबेला प्लस कॅन्सर सर्व्हिक्स वॅक्सिनेशन दिलं पाहिजे. आणि पॅप्समियर टेस्ट असते, जी सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट असते, ती आफ्टर द एज ऑफ 25 दर 3-3 वर्षांनी केली पाहिजे टिल 50 इयर्स आणि त्याच्यानंतर 5-5 वर्षांनी केली पाहिजे. हे म्हणजे स्त्रीरोगशी संबंधित आहे. प्लस ब्रेस्ट एक्झामिनेशन ॲन्युअल केलं पाहिजे. आणि अपार्ट फ्रॉम दिस रुटीन टेस्ट जसं हिमोग्लोबिन, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, कोलेस्ट्रॉल लेवल्स, देन विटॅमिन D लेवल्स, विटॅमिन B12 लेवल्स, हे सुद्धा त्यांनी दरवर्षी, जसं आपला एक बर्थडे आपण एक सेलिब्रेट करतो तसं एक तारीख ठरवून त्या दिवशी आपलं पूर्ण टेस्ट केल्या पाहिजे. अच्छा डॉक्टर, तर आपल्याला डॉक्टर समजवत होता की कोणकोणत्या चाचण्या करून घेणं फायद्याचं आहे, त्याबद्दल डॉक्टरांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं आहे. मात्र गर्भपिशवीच्या तोंडाचा जो आजार असतो तो आजार होऊ नये म्हणून HVPची जी वॅक्सिनेशन असते तर ते देण्याबद्दल तुमचं मत काय? HPV म्हणजे एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असतं. त्याचे 4 मेन टाईप्स असतात, 6, 11, 16 आणि 18. तर हे कॅन्सर कॉझिंग व्हायरसेस असतात. म्हणजे जो 16 आणि 18 आहे ते गर्भाशयाचा तोंडाचा कॅन्सर करण्यासाठी 95% ते कारणीभूत असतं. तर ह्याच्यासाठी प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे वॅक्सिनेशन आहे आणि सेकंडरी प्रिव्हेन्शन आहे जे आपण पॅप्समियर किंवा जे मी तुम्हाला म्हटलं की आपण खालून गर्भाशयाचे जे चेकअप्स करतात 25 वर्षानंतर टिल द एज ऑफ 50, ते सेकंडरी प्रिव्हेन्शन आहे. तर प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणजे वॅक्सिनेशन असतं. तर आजकाल खूप टाईपचे वॅक्सिन्स आर अवेलेबल इन द मार्केट, ज्याच्यामध्ये क्वाड्रीव्हॅलंट म्हणजे जे 4ही टाईपचे स्ट्रेन्सच्या अगेन्स्ट पण वॅक्सिन्स दिल्या जातं. ते ॲट द एज ऑफ 12 इयर्स सुरू करायला पाहिजे आणि त्याचे 3 डोसेस असतात, 0, 2 अँड 6.
तर हे 3 डोसेस दिलेच पाहिजे प्रत्येक मुलीला, म्हणजे आयडियली बिफोर मॅरेज. पण बाहेरच्या देशांमध्ये ॲट द एज ऑफ 12च सुरू केल्या जातं ते. तर हे एक मस्ट आहे की ज्यांनी आपण एकच असा कॅन्सर आहे जो आपण प्रिव्हेंट करू शकतो विथ अ वॅक्सिन. सो डेफिनेटली मुलींना ह्याचा ॲडव्हान्टेज मिळायला पाहिजे बिफोर दे बिकम सेक्शुअली ॲक्टिव्ह. अच्छा. पण डॉक्टर, जेव्हा मासिक पाळी येते किंवा ब्लिडिंग जास्त होतं, तर ते ब्लिडिंग जास्त का होतं जास्त प्रमाणात, आणि जर जास्त होत असेल तर मग त्यासाठी महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे? ॲक्च्युली ह्याचं सब्जेक्टिव्ह असतं की कोणाला थोडंही ब्लिडिंग असलं तरी ते जास्त वाटतं, कोणाला जास्त ब्लिडिंग असलं तरी त्यांना वाटतं हे आपल्यासाठी नॉर्मल आहे. तर हे बायकांनी समजलं पाहिजे की नॉर्मल ड्युरेशन कसं काय असतं पिरियडचं. जसं 7 दिवसाच्या वर आहे दॅट इज ॲबनॉर्मल. मग हेवी ब्लिडिंग म्हणजे जर क्लॉट्स आहे तर दॅट इज हेवी ब्लिडिंग. मग त्यांची पिरियडची जी फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे ती 24 दिवसात जर पाळी आली तरी तिला नॉर्मलच समजलं जातं, आणि 35 दिवसात आली तरी नॉर्मलच समजलं जातं. तर या रेंजच्या बियॉन्ड जर पेशंटला त्रास होत असेल तर त्याला ट्रीट करण्याची गरज असते. किंवा पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ अफेक्ट होत असेल, म्हणजे तिचे डे टू डे ॲक्टिव्हिटीज, तिच्या कॉलेज जाते ती किंवा ती काही काम करते ते अफेक्ट होत असेल तर त्याला ट्रीट करणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्याला मेथड्स म्हणजे मेडिकल मॅनेजमेंट आहे, सर्जिकल मॅनेजमेंट आहे, ज्यांनी आपण ते कंट्रोल करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला गायनेकोलॉजिस्टला दाखवावंच लागतं. आपल्याला सेल्फ ट्रीटमेंट करायचं पॉसिबल नाही आहे त्याच्यामध्ये. डॉक्टर, पण इरेग्युलर पिरियड्स हा आणि सुद्धा या एक महत्त्वाचा. कंडिशन्समुळे कसं हिमोग्लोबिन. हां डॉक्टर, बोला. हो करेक्ट. जर हिमोग्लोबिन पण कमी होतं, जर हेवी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग असेल तर आपल्याला त्यांचं हिमोग्लोबिन चेक करायला पाहिजे, त्यांना आयर्न सप्लिमेंटेशन द्यायला पाहिजे. आणि ते हॉर्मोनल मेथड्स आहेत, नॉन हॉर्मोनल मेथड्स आहेत ज्यांनी तिचं लाईफ कम्फर्टेबल बनवू शकतो. पण एक गायनेकोलॉजिकल चेकअप नंतरच आपल्याला हे करता येतं. अच्छा. मी विचारत होते की जे इरेग्युलर पिरियड्स असतात की जे येत नाही, मग त्यावेळी किती दिवसामध्ये डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असतो? ओके. इरेग्युलर पिरियड्स म्हणजे मी जसं सांगितलं की नॉर्मल रेंज इज 24 to 35 डेज. तर याच्या जर पलीकडे चाललंय, ठीक आहे, तर मॅक्सिमम 2 months पर्यंत जर पिरियड नाही येत आहे तर आपल्याला विड्रॉल ब्लिडिंग आणलं पाहिजे. कारण आपल्याला पाळी आणणं आवश्यक ह्याच्यासाठी आहे की आतमधली जी लेअर असते गर्भाशयाची ती थिक होत जाते. कारण एकच हॉर्मोन असतो जो ऍक्टिव्ह असतो. तर दॅट इज नॉट गुड फॉर द लेडी. कारण जेव्हा ते ब्लिडिंग होईल आहे ते इट विल बी हेवी, आणि अशा पेशंट्सला कॅन्सर्स होण्याची पण रिस्क असते, प्लस इन्फर्टिलिटीची रिस्क असते. म्हणून मॅक्सिमम 2 months थांबायचं आणि पिरियड्स आणले पाहिजे. तर डेफिनेटली ते स्वतः करता येत नाही, यू हॅव टू विजिट अ गायनेकोलॉजिस्ट, आणि कॉज पण फाइंड आउट करणं जरुरी असतं. बरोबर. डॉक्टर, मात्र प्रेग्नन्सीनंतर सुद्धा महिला ज्या आहेत त्या लगेचच कामाला सुरुवात करतात, प्रॉपर रेस्ट घेत नाही, तर त्याचे नंतर त्यांना जाऊन दुष्परिणाम किंवा काय काय तोटे असू शकतात, घातक आहे म्हणजे त्रास होऊ शकतो त्यांना, त्या संदर्भात सुद्धा सविस्तर सांगा ना. आफ्टर डिलिव्हरी अननेसेसरी रेस्टची पण गरज नाही आहे, पण एक्झर्शन पण करायचं नसतं. म्हणजे वुमेन शुड बी ॲक्टिव्ह, म्हणजे बेडवर तर राहायलाच नको. शी शुड डू हर रुटीन ॲक्टिव्हिटीज, आपल्या बाळाची काळजी घेणं, स्वतःची काळजी घेणं, प्रॉपर मेडिसिन्स जे आयर्न कॅल्शियम आपण देतो डिलिव्हरीनंतर ते घेणं, प्लस काही पेल्विक एक्सरसाइजेस असतात ते पण केल्या पाहिजे. कारण आफ्टर डिलिव्हरी युरिन लिकेजचे प्रॉब्लेम्स, कॉन्स्टिपेशन, मग मोशनमधले प्रॉब्लेम्स किंवा ॲबडॉमिनल लॅक्सिटी, हे सगळे जे आफ्टर डिलिव्हरी असतात त्याचं सगळं करायला पाहिजे. पण अवॉइड म्हणजे बेडरेस्टची ॲक्च्युअली गरज नसते आफ्टर डिलिव्हरी. आणि 6 weeks पर्यंत हेवी काम नाही करायला पाहिजे. सेक्शुअल ॲक्टिव्हिटी शुड नॉट बी देअर फॉर 6 weeks. आणि हेवी वेट लिफ्टिंग और सम हाय इम्पॅक्ट एक्सरसाइजेस नाही करायला पाहिजे. कारण तोपर्यंत आपलं युट्रस प्री प्रेग्नन्सी लेवलला नाही आहेत. 6 weeks नंतर इट इज जसं पहिले प्रेग्नन्सीच्या आधी असं तसं होऊन जातं. तर 6 weeks नंतर हे सगळं करायला पाहिजे एक्सरसाइज. अच्छा. पण डॉक्टर, आपण आता बघतो की आजकाल करिअरच्या वाढीसाठी म्हणजे उशिरा लग्न होणं किंवा उशिरा मूल होणं हे सगळं कॉमन झालं आहे, तर त्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात?
जसं जसं एज ॲडव्हान्स होत जाते तसं तसं काय असतं की एका फिमेलला एक नंबर ऑफ एग्स मिळतात, म्हणजे त्याचा एक एग रिझर्व असतो. तर तो एगचा जो रिझर्व आहे तो हळूहळू कमी होत जातो. प्लस एगची जी क्वालिटी आहे ती पण कमी कमी होत जाते. सो इन्फर्टिलिटी होण्याचे चान्सेस असतात, म्हणजे त्यांना प्रेग्नेंट व्हायला लेट होतं. प्लस जर ते प्रेग्नेंट झाले तर मिसकॅरेज होण्याची रिस्क असते किंवा प्रीटर्म डिलिव्हरी होण्याची रिस्क असते. प्लस त्यांना बेबीमध्ये डाऊन सिंड्रोम किंवा जेनेटिक डिफेक्ट होण्याची रिस्क असते, कारण जो क्वालिटी ऑफ एग आहे तो पण थोडा थोडा डिटेरिओरेट होत जातो. प्लस त्यांना मेडिकल कंडिशन्स डेव्हलप होतात, जसं ब्लड प्रेशर आहे, थायरॉईड आहे, हार्ट डिसीज आहे, इवन हार्ट अटॅक्स येऊ शकतात. असे खूप ओबेसिटी आहे, डायबिटीज आहे, हे सगळे इश्यूज डेव्हलप होतात. सो मॉर्बिडिटी म्हणजे पेशंटचे जे डेथ आहे, डेथ रेट विथ कॉम्प्लिकेशन्स हे सगळं वाढत जातं इफ दे कन्सीव्ह एट अ लेटर एज. सो इट इज आयडियल एज इज 20 to 25 टू गेट प्रेग्नेंट, ज्याच्यामध्ये सगळ्यात कमी चान्सेस ऑफ कॉम्प्लिकेशन्स असतात 20 to 25. आणि मग जसं जसं एज वाढत जातं तसं तसं बेबीचे कॉम्प्लिकेशन्स, जसं बाळाची वाढ नाही होणे, मग काही डिफेक्ट, जेनेटिक डिफेक्ट, स्ट्रक्चरल डिफेक्ट, हे सगळे डेव्हलप होतात विथ ॲडव्हान्सिंग एज. डॉक्टर, पण काय काय महिला ज्या असतात ज्यांना जर काही त्रास होत असेल किंवा बॉडीचा कोणता पार्ट दुखत असेल काही, म्हणजे तर त्या डॉक्टरकडे जात नाही, ते अंगावर काढतात. मग जर तो त्रास जास्त झाला तर मग तो कुठपर्यंत जाऊ शकतो, किंवा काही जण स्वतःच उपाय करतात, ते किती घातक असू शकतं? तुमच्याकडे जर काही अनुभव असतील तर ते सुद्धा तुम्ही शेअर करू शकता आमच्या प्रेक्षकांना. हो, म्हणजे कसं की बायकांना सिम्पल, जसं ब्रेस्टमध्ये काही छोटंसं गाठ आहे तर ते इग्नोर करतात. त्यांना वाटतं की हे साधा फोड असेल आहे आणि मी आपणच घरी काहीतरी ऑइंटमेंट लावून घेतील, पेनकिलर घेतील, आणि मग काही दिवसांनी ती गाठ, ॲक्च्युली जी कॅन्सरची गाठ असते ती पेनलेस असते. सो ते लोक त्याला इग्नोर करतात. मग ते काही वर्षांनी ती अशी सॉलिड बनते किंवा मग मोठी वाटू लागते, मग त्यांना टेन्शन येतं. अँड बाय दॅट टाइम दे कम तर तो ॲडव्हान्स्ड कॅन्सर झालेला असतो, इकडे तिकडे स्प्रेड झालेला असतो. सो असं छोटीशी गोष्ट असते की ज्याला तुम्ही इनिशियली दाखवून फ्री होऊ शकता, मेंटली पीसफुल राहू शकता. तर तुम्ही स्वतःच, आणि गुगलमध्ये आजकाल लोक खूप सर्च करतात आणि त्याच्यामधूनच त्यांचा इलाज करतात, आणि जेव्हा त्याच्या समजण्याच्या पलीकडे जातं मग तेव्हा ते स्पेशालिस्टला दाखवतात. तसं सिम्पल एक आहे की वजायनल डिस्चार्ज, म्हणजे जसं यंग एजमध्ये वजायनल डिस्चार्ज आहे तर ते इग्नोर करतात, पण इट कॅन बी अ सिम्पटम ऑफ कॅन्सर सर्विक्स ऑल्सो, किंवा मग सिव्हिअर टाईपचे इन्फेक्शन्स पण असू शकतात जे एक दुसऱ्यांना ट्रान्समिट होऊ शकतात, किंवा बाळाला ते इन्फेक्शन्स होऊ शकतात. सो हे छोटीशी गोष्ट असते, पण जर त्याला प्रॉपर टाइमली ट्रीटमेंट नाही मिळालं तर डेफिनेटली ती जर प्रेग्नेंट झाली तर बेबीला त्रास होऊ शकतो, किंवा तिच्या पुढच्या लाईफमध्ये तिला कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. सो असे असतात पेशंट्स की जे सेल्फ ट्रीटमेंट करतात, आणि त्यांना ते ॲक्सेप्टन्स असतं की आपल्याला हा आजार होऊ शकतो. सो दे कीप ऑन चेंजिंग द डॉक्टर्स. जसं आम्ही म्हटलं की हे आहे तर दे डोंट हॅव फेथ, ते चेंज द डॉक्टर. मग ते परत इन्व्हेस्टिगेट करतात, मग अगेन द डॉक्टर सेज द सेम थिंग, दे अगेन चेंज द डॉक्टर. असं करून करून ते स्वतःचं लाईफ डिस्ट्रॉय करून घेतात. असे पण पेशंट्स बघितले. पण डॉक्टर, आता म्हणजे प्रेग्नन्सीचं तुम्ही सगळं सांगितलं जे समजावून, त्यानंतर काही महिलांचं असं सुद्धा बघण्यात आलं की गुडघेसुद्धा खूप दुखतात, खूप जास्त त्रास होतो त्यांना. तर ते गुडघे दुखायचं नेमकं कारण काय? आता हे आर्थरायटिस असतं जनरली विथ एज. जसे बॉडी इज ऑल्सो मशीन, इजंट इट? सो ते हळूहळू झिजतात, किंवा ऑस्टिओपोरोसिस होतं, ते जॉईंटमधलं जे फ्लुइड आहे ते कमी होतं, किंवा मग खूप लठ्ठपणा असेल आणि तुम्ही इनॅक्टिव्ह असाल तर डेफिनेटली ते बॉडी वेट जे आहे ते जॉईंट्स तेवढं झेलू नाही शकत, तर त्याच्यामुळे सुद्धा जॉईंट पेन्स होतात. सो यू हॅव टू बी व्हेरी ॲक्टिव्ह. आणि आपलं जे सेंट्रल ओबेसिटी जे म्हणतो आपण, की आपल्या पोटाच्या तिथला जो फॅट आहे तो कमी असला पाहिजे मेनली, कारण तिथेच सगळे प्रॉब्लेम्स असतात. तर ते मेन आहे. अदरवाईज जरा खूप सारे कॉजेस आहेत जे ऑर्थोपेडिशियन कॅन टेल बेटर फॉर जॉईंट्स.
डॉक्टर पण आता महिलांसाठी जर आपण स्पेसिफिकली बोलायला गेलो तर त्यांचा आहार कसा असावा त्याबद्दल सुद्धा सविस्तर सांगू शकता तुम्ही? जीवनसत्व म्हणजे काय जेवणामध्ये काय काय खायला हवं ज्यांनी जास्त त्रास पुढे जाऊन होणार नाही, खूप जास्त कोलेस्ट्रॉलवालं अन्न काही लोक खातात, किंवा मग असं पण असू शकतं की आता सपोज मी घराच्या बाहेर आहे पण घरचं जेवण मला नाही जेवता येत, मग मी बाहेरच जेवते, ते सुद्धा धोकादायक असू शकतं. एकंदरीत आहार कसा असावा? आपल्याला एक तरी मील अशी पाहिजे की जे आपले आधीपासून आपले आजी आजोबा आपले आईवडील जे खात आले आहेत ते जेवण काही वाईट तर असू नाही शकत डेफिनेटली. ठीक आहे, जे वरण भात भाजी पोळी आपण खातो तर इट हॅज ऑल द न्यूट्रिशन अँड ते सायंटिफिकली मेड असतं. तर जे आजकाल कीटो डाएट किंवा हे सगळं जे असतं तर हे सगळं टेम्पररी बेसिसवर इट इज ओके, पण तुम्ही तुमच्या बॉडीला एकदम आर्टिफिशियली चेंज नाही करू शकत. सो इट इज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जे पण तुम्ही खाताय दॅट शुड बी लिमिटेड आणि रेस्ट्रिक्टेड. जसं तुम्ही पोळी खाताय तर इट शुड बी म्हणजे क्वांटिटी त्याची शुड नॉट इन्क्रीज. ओके, तुम्ही सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजे, तुम्ही कडधान्य खाल्ले पाहिजे, तुम्ही रोज फ्रुट्स खाल्ले पाहिजे. जे आपल्या जेवणात मराठी जेवणात टिपिकली जसं चटणी कोशिंबीर हे सगळं असं दॅट इज एकदम सायंटिफिकली मेड आहे ते विथ द लेमन, तूप, भात, वरण हे सगळं इम्पॉर्टंट आहे. पण आपण जे इरेग्युलर वेळ असते आपली जेवायची दॅट इज द मोस्ट प्रॉब्लेमॅटिक थिंग. आणि क्वांटिटी आणि फास्ट फूड जे आपण जसं आता आपल्याजवळ काही नाही आहे जेवायला तर वेन वी आर इटिंग फास्ट फूड तर इट हॅज हाय कॅलरिक इंटेक. त्यांनी ओबेसिटी कोलेस्ट्रॉल हे सगळं डेफिनेटली वाढतं आणि या ओबेसिटीमुळेच तुम्हाला डायबिटीज आणि हे सगळे होण्याचे पिरियड इरेग्युलॅरिटीज कोलेस्ट्रॉलेमिया हे सगळं त्याच्यामुळे होतं. सो यू शुड ईट एव्हरीथिंग, पण सगळं प्रपोर्शनमध्ये आणि टाइमली जेवण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर आपण पाहतो की छोट्या छोट्या गोष्टी डॉक्टर आपल्याला समजवल्यात. आपण डॉक्टर आता तर त्यांनी आता आपल्याला असं सांगितलं की जो आहार सकस आहार कसा घ्यावा त्याबद्दल सुद्धा सविस्तर सांगितलं. डॉक्टर आपण पुन्हा त्या मुद्द्याकडे जाऊया. एक माझा प्रश्न आहे महत्त्वाचा की जेव्हा आपल्याला पिरियड्स येतात स्त्रियांना तेव्हा जर माझं काही इम्पॉर्टंट फंक्शन असेल किंवा काही म्हणजे दिवाळी किंवा गणपती काही असेल तर मग काही स्त्रिया पिरियड्स पुढे जायला गोळ्या खातात किंवा मग लेट येण्यासाठी पण गोळ्या खातात, तर त्याबद्दल पण सांगा. हे म्हणजे नॅचरल सायकलला आपल्याला थोडं डिस्टर्ब करण्यासारखं आहे, पण घेता येतं ते, पण नेहमी रेग्युलर घ्यायची काही गरज नाही आहे. तर त्या सेमच टाईपच्या टॅबलेट्स असतात ज्या आपण प्रीपोन करायला सुद्धा घेऊ शकतो. त्याचे साईड इफेक्ट्स म्हणजे ते हॉर्मोन्स आहेत, ते सेम टाईप ऑफ मेडिसिन्स आहे जे आपण प्रीपोन करायला घेतो, पोस्टपोन करायला घेतो, थांबवायला घेतो. फक्त त्याचा शेड्यूल आणि डोजेस आपल्याला ऍडजस्ट करावे लागतात. त्याचे बेसिक साईड इफेक्ट्स जस्ट नॉशिया, व्हॉमिटिंग, पोटात असं ब्लोटेड किंवा ब्रेस्ट टेंडरनेस हे सगळं असतं. पण हे रेग्युलर बेसिसवर नाही घ्यायला पाहिजे कारण त्याचे मग दुष्परिणाम होतात. पण ओकेजनली जर तुम्ही घेताय तर इट इज नो प्रॉब्लेम, पण त्याने तुमची सायकल चेंज होऊन जाते, सायकल मॉडिफाय होऊन जाते. डॉक्टर त्याचे दुष्परिणाम काय होतात ते सुद्धा सांगू शकाल? कारण की म्हणजे माझ्या तरी ऐकण्यात असं आलं की पपई खाल्ला जातो किंवा म्हणजे उसाचा रस पिला जातो लवकर येण्यासाठी, तर ते म्हणजे शरीरामध्ये गरम पडतं असं सुद्धा काही हां नाही, असं गरम थंडचा असा काही कन्सेप्ट नाही आहे, ते चुकीचं आहे. कारण तुम्ही पपईच्या बिया खाल्ल्या किंवा पपई खाल्ली किंवा गरम गोष्टी खाल्ल्या आणि त्यांनी पाळी आली असं नसतं. असं काही त्याचं लिंक नाही आहे ऍक्च्युअली. ठीक आहे, दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग आणि मिथ आहे. ठीक आहे, पण आपण हॉर्मोन्स घेऊन त्याला करता येतं प्रीपोन पोस्टपोन, पण तेच सांगते की वन्स इन अ वाईल इट इज ओके की तुम्ही त्याला प्रीपोन पोस्टपोन करताय. कारण ज्यांना इरेग्युलर हेवी पिरियड्स आहेत त्यांना तर आम्ही देतोच ना हॉर्मोन्स, पण दॅट इज ओके फॉर देम. पण हे कसं आहे, दॅट इज फॉर रिलिजियस पर्पज किंवा काही ट्रॅव्हल करायचं आहे तर इट इज जस्टिफाईड, काही प्रॉब्लेम नाही आहे. वन्स इन अ वाईल यू कॅन टेक. असे विशेष साईड इफेक्ट्स नाही आहेत त्याचे काही. बरं, मात्र जे आता स्त्रियांसाठी जे रुटीन चेकअप असतं म्हणजे 2 चेकअपच्या मध्ये किती स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम असायला पाहिजे? म्हणजे जर आता रुटीन चेकअप म्हणजे पूर्ण बॉडीचं जर चेकअप करायचं झालं तर मग किती दिवसांमध्ये डॉक्टरकडे जायला हवं स्त्रियांनी बेसिकली?
एव्हरी इयर जसं तिला आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे पेशंटला, शी इज जस्ट कम फॉर रुटीन चेकअप. तर जे ब्लड टेस्ट असतात ते तर एव्हरी इयर इट इज डन, इट इज ओके. पण समजा तिला काहीतरी ट्रीटमेंट सुरू आहे, शी हॅज सम डेफिशियन्सी विटॅमिन B12, D3 वगैरे, किंवा काही किडनी डिसीज आहे किंवा थायरॉइड आहे, तर डिपेंडिंग ऑन द कंडिशन त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होते. जसं थायरॉइड आहे, आपण मेडिसिन सुरू केलं, 6 weeks नंतर यू हॅव टू चेक वेदर इट इज इन कंट्रोल. विटॅमिन D दिलं, आफ्टर 2 months यू शुड चेक वेदर इट इज इन कंट्रोल. पण जर एव्हरीथिंग इज फाईन तर एव्हरी इयर एक डे ठरवून आपल्याला चेकअप करता येतं. मग पॅप्समियर आहे ते एव्हरी 3 years फ्रॉम 25 years टिल 50 years. आफ्टर 50 years एव्हरी 5 years ते कॅन्सर स्क्रीनिंगची टेस्ट आहे. तर असं सगळ्यांचं वेगळं वेगळं असं. अच्छा डॉक्टर, आता जो कोरोनाच्या महामारीपासून आपण सगळे हे करत होतो, म्हणजे सफर करत होतो, तर मग वॅक्सिनेशनसुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तर मग वॅक्सिन घेतल्यावर त्याचा शरीरावर काही दुष्परिणाम वगैरे होत नाही ना? नाही, ॲक्च्युली ते सगळे म्हणजे लाईव्ह नसतात, किल्ड अटेन्युएटेड वॅक्सिन्स असतात. तर त्याचे साईड इफेक्ट्स लोकल रिॲक्शन्स वगैरेच असतात, असं अदरवाईज देर आर नो साईड इफेक्ट्स. म्हणजे बऱ्याच लोकांनी ते साईड इफेक्ट्स नाही म्हणून घेतले पण नाही वॅक्सिन्स, पण इट इज नॉट करेक्ट, घ्यायला पाहिजे. कारण त्यांनी तुमची आर्टिफिशियल इम्युनिटी वाढते ना. यू आर प्रिपेअर्ड की तुम्हाला जर परत ते झालं तर मग यू हॅव अँटीबॉडीज टू किल दॅट व्हायरस. सो डेफिनेटली घ्यायला पाहिजे. डॉक्टर, स्त्रियांसाठी व्यायामसुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर सो व्यायाम कसा करावा, किती वेळ करावा, हे पण तुम्ही सांगू शकाल? ओके, व्यायामचे खूप सारे टाईप्स असतात. जसं तुम्ही घरी जिम करू शकता, वेट बेअरिंग म्हणजे विथ डम्बेल्स एक्सरसाइजेस करू शकता, किंवा एरोबिक्स करू शकतात. म्हणजे त्याच्यात रनिंग, स्टेपर्स, तुम्ही रोडवर रन करू शकता, ट्रेडमिलवर रन करू शकता, यू कॅन डू सायकलिंग. तर हे म्हणजे कार्डिओ एक्सरसाइजेस आहे. तर विथ यंग एजमध्ये जेव्हा तुमचे जॉईंट्स अँड एव्हरीथिंग इज फाईन, इवन आजकाल 40-50 एजचे पण लोक रनिंग व्यवस्थित करून घेतात. तर ॲटलिस्ट 5 days a week, म्हणजे असं म्हणतात 150 minutes पर वीक यू हॅव टू डू हाय इम्पॅक्ट एक्सरसाइजेस. 150 minutes पर वीक कोणत्या ना कोणत्या प्रकारचे एक्सरसाइज करणं जरुरी असतं, विच कीप्स युअर हार्ट, ब्रेन, किडनीज, मसल्स, जॉईंट्स इन प्लेस, एव्हरीथिंग. किंवा मग जसं एज वाढतं आणि युअर बोन्स बिकम वीक, म्हणजे तरी ऑस्टिओपोरोसिसची जी रिस्क असते, तर तेव्हा तुम्ही डम्बेल्स किंवा वेट बेअरिंग एक्सरसाइजेस केले पाहिजे. असं म्हणतात की यूज इट ऑर लूज इट, म्हणजे इफ यू यूज युअर बोन्स दे विल बिकम स्ट्रॉंग, अँड इफ यू डोंट यूज युअर बोन्स दे विल बिकम लूज, सो ऑर वीक रादर, अँड दे विल ब्रेक. सो यू हॅव टू यूज इट ऑर लूज इट. सो डम्बेल्स किंवा वेट बेअरिंग एक्सरसाइजेस शुड बी डन इन पेरिमेनोपॉझल एज. आधी पण करू शकतो आपण, पण मिनिमम 150 minutes पर वीक इज रेकमेंडेड. प्लस मेडिटेशन, योगा इज ऑल्सो गुड, म्हणजे याने तुम्हाला मेंटल पीस पण मिळतं, आणि अदरवाईज मसल स्ट्रेचिंगसाठी पण इट इज व्हेरी गुड योगा. नक्कीच. तर आपण पाहतो की डॉक्टरांनी अगदी छोटे छोटे फॅक्टर आपल्याला समजावलेले आहेत, आणि अगदी व्यायाम कोणता करायचा, कसा करायचा, किती वेळ करायचा, हे पण डॉक्टर आपल्याला सांगतात. डॉक्टर, माझा एक शेवटचा प्रश्न असा की आता थकाथकीचं जीवन आहे, धावपळ सुरू आहे, आता ओव्हरऑल स्त्रियांसाठी त्यांनी काळजी कशी घ्यावी, आणि तुमचा एक आमच्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा सल्ला? की बायकांनी स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण शी इज द बॅकबोन ऑफ द फॅमिली. सो शी हॅज टू टेक केअर ऑफ हर किड्स, आपलं इन लॉज, स्वतःचे आई बाबा, हजबंडचे आई बाबा, एव्हरीबडी शी हॅज टू टेक केअर. आणि बाय द टाईम जेव्हा ती 40s मध्ये पोचते तेव्हा शी हॅज लॉट ऑफ सम टाईम की जी स्वतःकडे लक्ष देऊ शकते. तर दॅट टाईम शी शुड गिव्ह, म्हणजे तिचे जे हॉबीज आहेत
ते डेव्हलप करा. तुम्ही सिंगिंग, काही इन्स्ट्रुमेंट वाजवायचं आहे ते वाजवा, किंवा सम एक्सरसाइज और सम टार्गेट अचीव करा, की तुम्हाला यू हॅव टू रन दॅट मॅरेथॉन, और यू हॅव टू डू नाईस सिंगिंग, और यू हॅव टू लर्न पर्टिक्युलर डान्स, सो दॅट तुम्ही तुमचं जे लाईफ आहे दॅट बिकम्स व्हेरी एक्साइटिंग अँड एनर्जेटिक. कारण दॅट इज द ड्रायव्हिंग फोर्स पाहिजे तुम्हाला लाईफमध्ये, की व्हेन यू गेट अप इन द मॉर्निंग तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नाव टुडे आय हॅव टू डू दिस थिंग. सो दिस कीप्स यू यंग अँड दिस कीप्स यू अलाइव्ह अँड द लाईफ इज नॉट बोरिंग एनीमोर. सो अपार्ट फ्रॉम तुम्ही सगळ्यांची काळजी घ्या, प्लस स्वतःची पण काळजी घ्या. ॲटलिस्ट 1 to 2 hours स्वतःसाठी स्पेअर करायला पाहिजे. तर आपण बघितलं की Definitely. डॉक्टरांनी येस दॅट इज माय मेसेज टू ऑल द लेडीज. त्यांनी शारीरिकदृष्ट्या आपल्याला टिप्स दिलेल्याच आहेत, मात्र मानसिकदृष्ट्या सुद्धा सुदृढ राहण्यासाठी डॉक्टरांनी आपल्याला खूप छान सल्ले दिलेले आहेत. तर आपण आज पाहतो की स्त्रियांसंदर्भातल्या आजारांच्या रुग्णसंख्येमध्ये झपाट्यानं वाढ होऊन ती संख्या आज लाखांच्या घरात आहे, आणि हीच संख्या वाढू नये यासाठी आज डॉक्टरांनी आपल्याला फार उत्कृष्ट पद्धतीनं मार्गदर्शन केलं आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा व्यवस्थित खबरदारी घेऊ शकाल, उपाययोजना करू शकाल आणि स्वतःची काळजी घेऊ शकाल. तर डॉक्टर, तुम्ही आज आम्हाला इथे जोडले गेलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आणि हेल्थ टॉक या आमच्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. त्याच्या अपडेटसाठी पाहत रहा पुढारी न्यूज.